स्माइली इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आत्मवंदन. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. अर्चना मॅडम, तुम्ही नवीन आहात का आज? येस, कुठून आहात तुम्ही? अनम्यूट करा, तिथे ऑप्शन दिल्या. हॅलो. येतोय आवाज आता? हा, येतोय. हा, मी ठाण्यातून आहे. अच्छा, ठाण्यातून. आणि अर्चना मॅडम? मॅडम, मी अहिल्यानगर मधून आहे. मेहराबाद म्हणून एक ट्रस्ट आहे, अवतार मेहर बाबा ट्रस्ट. तिथे मी म्युझियम अँड रिसर्च सेंटर मध्ये आहे आणि मी 20 वर्षापासून आध्यात्मिक मध्येच आहे. अच्छा. तर माझी बहीण तुमच्याशी कनेक्टेड आहे, वंदना देशमुख. अच्छा. त्यांनी मला तुमचा रेफर केला आहे. अच्छा, ओके, थँक्यू. आज मी येस. पहिल्यांदा सेशन जॉईन करत आहे. तसे मी तुमचे व्हिडिओ बघत आहे ते डे 1 डे 2 चे. आधी अच्छा. बघितले आहे 2-3 व्हिडिओ. अच्छा, तुमचं लाईव्ह आज रेकी आधी, याच्या अगोदर रेकीचा बद्दल तुम्ही ऐकलं होतं? मी भरपूर व्हिडिओ बघितले आहेत मॅडम रेसिपीचे, पण मी येस. केलं नाही कधी क्लास. केलं नाही, ओके. मला बॅकग्राऊंड आहे थोडस रेसिपीचं, पण अच्छा, केलं नाही. ओके, व्हेरी गुड. येस, थँक्यू. सुरू करूया आजच्या सेशनला. हो. येस. काल आपण आपलं सबकॉन्शियस माइंड बघितलं होतं. त्याला ट्रेनिंग देण्याच्या काही मेथड्स काल मी तुम्हाला समजून सांगितल्या, की आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या जीवनातल्या आनंदासाठी कशा पद्धतीने कार्यरत. आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडत आहे किंवा ज्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो आहे, या आपण कुठेतरी मागितलेल्या असतात. हे 5 वर्षाच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहे, ह्या त्याच्या अगोदरच्या 5 वर्षामध्ये आपण त्या अट्रॅक्ट केलेल्या आहेत. हे कुठून का होत आहे? कारण सबकॉन्शियस माइंड, जसं तुम्ही आध्यात्मिक मध्ये आलात, आध्यात्मिकता तुमच्यापर्यंत पोहोचते आहे. ही आध्यात्मिकता ची ओढ तुम्हाला जी लागते आहे, हे तुम्ही अट्रॅक्ट केलेलं आहे. तुम्ही कुठेतरी काहीतरी एखाद्या पॉझिटिव्ह विचारावर फोकस केला, तेव्हा तुम्हाला तुमच्या कर्मावरती फोकस करायचा चान्स मिळाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठेतरी तुमची इम्प्रूव्हमेंट जाणवायला लागली, म्हणून आपण आध्यात्मिकतेकडे जातो. बरोबर? ज्याला आपली प्रगती साधायची आहे, तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्याला ज्याला आजपर्यंत ज्या ज्या घटना, म्हणजे या येत्या 2 वर्षात 5 वर्षात आपल्यासोबत जे काही घडलेलं असतं, कुठेतरी नकळत ते आपण मागितलेलं असतं किंवा आपण त्याचा विचार तरी केलेला असतो. बघा, मी तुम्हाला खूप सुंदर उदाहरण दिलं होतं, की आपण मुलांना खेळायला पार्कमध्ये नेतो आणि नेल्यानंतर काय करतो? अरे धावू नकोस, पडशील. अरे पळू नको, पडशील. अरे पडशील पडशील, आणि तो मुलगा पडतो. म्हणजेच काय, आपले अफर्मेशन या पद्धतीने काम करतात. म्हणजे आपण जे बोलाल ते होऊ शकतं. बरोबर ना? इतकी पॉवर आपल्या वाणीला दिलेली आहे ईश्वराने. आणि माझं सबकॉन्शियस माइंड त्याला सपोर्ट करत जात. म्हणून माझ्या काल आपण समजून घेतलं, की सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्यासाठी 3 पद्धती आहेत. ते म्हणजे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. या 3 पद्धती आपण कालच्या सेशनमध्ये समजून घेतल्या होत्या. ज्यांनी नसतील बघितल्या त्यांनी रेकॉर्डिंग बघायची आहे. प्रत्येकाने रेकॉर्डिंग मध्ये शांततेने नोट्स काढा. कारण पहिल्या लेवलचं सेशन हे फ्री असल्यामुळे यामध्ये मी नोट्स प्रोव्हाइड करत नसते. हा, तुम्हाला सगळ्या गोष्टी, तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला जिथे काही प्रॉब्लेम्स असेल तिथे सगळे डाऊट्स मी सॉल्व्ह करते. नोट्स मात्र तुम्हाला तुमच्या बनवायच्या असतात. ओके. आणि काही बॉडी हिलिंग पॉइंट्स असतात, ते मी तुमच्यासोबत शेअर करते, की आपल्याला रेकीची साधना जेव्हा करतो आहे, रेकीची प्रॅक्टिस जेव्हा झाली, अट्युनमेंट झालं, त्यानंतर तुम्हाला तुमच्या बॉडीचे कोणत्या कोणत्या हातावरती, म्हणजे तुमच्या हातावरती म्हणा किंवा तुमच्या हातांनी आपल्याला कोणत्या कोणत्या पॉइंट्स वरती हात ठेवून रेकी द्यायची आहे, हे पॉइंट्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले असतात. आणि ते तुम्हाला समजून देखील सांगितलं जातं. रेकीची साधना कशी करायची हे देखील तुम्हाला समजून सांगितले जाते. त्यासाठी आपण युट्यूब चॅनलवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्हाला दिला जाईल. त्यासाठी तो पण तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे. कालचा जो आपण सबकॉन्शियस माइंड हा टॉपिक बघितला होता, त्याच्यामध्ये बघा सांगितलेलं आहे, की रेकीमध्ये पण आणि या सगळ्या गोष्टींमध्ये 21 दिवसांच्या एक सुंदर प्रवासाला आपल्याला सुरुवात करायची. 21 दिवसांच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करायची आहे. 21 दिवसांची रेकीमध्ये साधना सांगितलेली. किती दिवसांची सांगितली आहे? 21 दिवसांची साधना. का 21 दिवसांची साधना सांगितलेली आहे?
कारण आपला सबकॉन्शियस माइंड मध्ये एक न्यूरोपाथ तयार व्हायला, जो विचार असतो तो तयार व्हायला आणि तो रुजायला 21 दिवस लागतात. म्हणून आपल्याला रेकीच्या पहिल्या लेवलची जी साधना सांगितली ती 21 दिवसांची सांगितलेली आहे. आणि डॉक्टर मिकाऊ पण जेव्हा आपले ग्रंथ त्यांनी वाचले होते, आता आपण ते शिकणारच आहे येत्या दिवसांमध्ये, उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला तेच जाणून घ्यायचं आहे की डॉक्टर मिकाऊ रेकीचा कशा पद्धतीने शोध लागला. त्यांनी आपले जेव्हा ग्रंथ वाचण्यात आले होते त्यांना तो 21 आकडा हा दिसत होता. त्यांच्या नजरेसोबत जो आकडा येत होता तो 21 आकडा होता. म्हणून रेकीच्या पहिल्या लेवलला 21 दिवसांची साधना सांगितली गेलेली आहे. मग आता ही जी साधना सांगितली आहे त्याच्यामध्ये जो माझ्या माझ्या ब्रेनची जी प्रोग्रामिंग करायची आहे, मला ब्रेनमध्ये आपल्याला जो नवीन पाथवे क्रिएट करायचा आहे, त्या पाथवे क्रिएट करायला नवीन एक आपल्याला हॅबिट आपल्याला अंगीकारायसाठी 21 दिवस लागतात. मग 21 दिवस हा न्यूरो पाथवे तयार होतो आणि नंतर मग आपला तो विचार काय होतो, न्यू हॅबिट आपल्याला लागते. तुम्ही सहज उदाहरण घेऊ शकता. सलग तुम्ही 21 दिवस सकाळी लवकर उठून बघा, तुम्हाला 22व्या दिवशी शार्प त्याच टाइमला जाग येतो. हा अनुभव आपल्याला करून बघायचा आहे. रेकी ही अनुभवातून शिकण्यासारखी आहे. तुम्हाला प्रत्येक क्षणी अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला रेकीची मदत होत असते. मग ह्या 21 दिवसांच्या प्रवासाला तुम्ही आहे का तयार? तुम्हाला आवड आहे का या 21 दिवस तुम्हाला साधना करायची असेल तर आज तुम्हाला मी एक हे सांगते की आपल्याला जर जे लोक रेडी आहे, आर यू रेडी? तो चलिए एक अनोखे सफर पर, जिथे आपल्याला आपल्याबद्दल अजून जाणून घ्यायला खूप मदत होईल आणि आपली प्रगती कशा पद्धतीने साधता येईल या देखील मार्गदर्शन मिळणार आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय काम करायचं आहे? पहिल्यांदा मी आज माझ्यावरती असणाऱ्या जबाबदाऱ्यांची लिस्ट करणार. चलिए आज जिम्मेदारी का क्रम लगाते हैं. तुमच्यावरती कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. शक्य असल्यास आपल्याला कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपण कम्युनिकेट करायचं, एकमेकांसोबत संवाद साधायचा आहे. मीही तुमच्यामधलीच तुमच्यासारखीच एक आहे. आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांचा क्रम लावायचा आहे. आज तुमच्यावरती असणाऱ्या जबाबदाऱ्या प्रत्येकाला लिहून काढायचे. आजचा टास्क काय आहे? तुमच्यावर काय जबाबदारी आहे? येस सुरेखा मॅडम, तुमच्यावर काय जबाबदारी आहे? सगळ्यांनी लिहायचं आहे. निकिता मॅडम तुम्हाला देखील लिहायचंय आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या. आज माझ्यावर काय जबाबदारी आहे प्रत्येकाने लिहायच्या आहेत. प्रत्येकाने आपापल्यावरती काय काय आजपर्यंत माझ्या जबाबदाऱ्या आहे किंवा असं असं मला वाटतं की ह्या माझ्या जबाबदाऱ्या आहे त्याचा क्रम लावायचा आहे आपल्याला. झालं निकिता मॅडम तुमच्या जबाबदाऱ्या लिहून? येस. हो हो. आता मला सांगा, आता मला तुमच्या काय काय जबाबदाऱ्या आहे असं वाटतं तुम्हाला? फॅमिलीसाठी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, फॅमिलीला सांभाळायचं आणि तसंच ऑफिसमध्ये पण काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. अजून?
अजून स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवायचं ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अच्छा. अजून सुरेखा मॅडम, तुमच्या अजून काय जबाबदारी आहे तुमच्यावरती? निकिता मॅडम. नाही बस हो. इतकंच. सुरेखा मॅडमच्या काही जबाबदाऱ्या आहेत? मोटोरोला नावाने कोण जॉईन झालाय? अर्चना मॅडम, तुमच्यावरती काय जबाबदारी आहे? माझी सगळ्यात पहिली जबाबदारी आहे सकाळी उठल्यानंतर आत्मविश्वासाने उठणे आणि पॉझिटिव्ह राहणे. नंतर आंघोळ वगैरे करून प्रार्थना करणे माझी सगळ्यात पहिली जबाबदारी आहे. मेडिटेशन करते मी रोज सकाळी उठून, ती माझी सगळ्यात पहिली जबाबदारी आहे. आणि नंतर ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर मला ड्युटीवर जाणे हा माझा एक सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे माझ्या जीवनाचा. कारण मी एक व्हॉलेंटियर आहे आणि मला पॉझिटिव्हली माझ्या ड्युटीवर जायचं असते आणि ड्युटीवर जे कामं दिलेले असतात ते मला पूर्ण पॉझिटिव्ह आणि आनंदाने करायचे असतात. दुसरं म्हणजे मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा असतो फर्स्ट. आणि सकाळी मला परत कुत्रे आहेत माझ्याकडे, स्ट्रे डॉग 3-4, त्यांना मला जेवण द्यायचं असते. परत मी सगळं सकाळी पक्ष्यांना दाणे वगैरे टाकते, पाणी फ्रेश टाकते ते असते. आणि झाडांना पाणी देणे, झाडं स्वच्छ करणे. आणि परत जे काही संध्याकाळचं रुटीन आहे माझं, ते प्रार्थनेला जाणे, संध्याकाळी मंदिरामध्ये जाणे, स्वयंपाक करणे आणि रात्री झोपताना पण मी मेडिटेशन करून नामस्मरण करून करते. तर हे माझी दिवसाची दिनचर्या. बाकी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी मला काही नाही आहे. मला मुलं नाही आहेत आणि माझे हसबंड आहेत, पण ते पण काही मला कोणते म्हणजे त्यांची काही माझ्यावर फार जबाबदारी नाही आहे. एक स्वयंपाक करून त्यांना जेवण दिलं एवढी जबाबदारी आहे. बाकी असं मला काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. तर मी हॅपी आणि पॉझिटिव्ह आहे. ओके, व्हेरी गुड. तुमचं तर रुटीन एकदम सेट आहे. सेफ आहे, माझं रुटीन येस, सेफ आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हम्म. येस. समजा ह्या जबाबदाऱ्या, आता मॅडमचं रुटीन तर सेट आहे कारण त्यांची सुरुवातच स्वतः पॉझिटिव्ह असण्यापासून, अफर्मेशनच्या साह्याने, सकारात्मक विचारांनी, त्यानंतर मेडिटेशननी होते आहे. किंबहुदा आपल्या बऱ्याच लोकांची सुरुवात या पद्धतीने होत नाही आणि बऱ्याच लोकांच्या लिस्टमध्ये जबाबदारीमध्ये फॅमिलीची जबाबदारी आहे, मुलांची जबाबदारी आहे, स्वयंपाक करायचा आहे, मुलांना मोठं करायचंय, मुलांना शिक्षण करायचंय, नोकरीवर जायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहे, बरोबर? या पद्धतीने आहेत तुमच्या जबाबदाऱ्या. त्यात तुमचा नंबर कुठे येतोय? तुमचा नंबर कुठे येतोय? येतोय का तुमचा नंबर? जर फॉर एक्झाम्पल अर्चना मॅडमचा आपण म्हणू की त्या आध्यात्मिकतेकडे वळले आहे, त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या आता सध्या त्या आध्यात्मिक मध्ये खूप आध्यात्मिक झाल्या आहे, आध्यात्मिकतेकडे त्यांचं कल आहे आणि त्या तिथेच डिवोटेड आहेत. त्या काय झालं, पूर्णतः त्यांना समर्पित केलेलं आहे, बरोबर? पण जे कुटुंबात राहणारे लोक आहेत किंवा कुटुंबातल्या व्यक्ती आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना कळतं आहे का? जे कुटुंबात राहतात, जर त्यांना आपल्या जबाबदाऱ्या काय, मुलांना मोठं करायचं, नंतर जॉब करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, नवऱ्याकडे लक्ष द्यायचंय, सासू सासऱ्यांची सेवा करायची आहे, पण या सगळ्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये जर त्या व्यक्तीला काही झालं तर हे घरातले सांभाळतील का? आज जर आपल्याला घरातलं काहीही आत्ताच्या आज झालं, या क्षणानंतर काही झालं तर आपल्या घरातले 4 तास ठेवतील का? ठेवतील का तुम्हाला? नाही ठेवतील. मग या जबाबदाऱ्यांच्या लिस्टमध्ये सर्वात पहिले जबाबदारी येते ती म्हणजे माझी स्वतःची जबाबदारी. ही जेव्हा मी या सगळ्या गोष्टींमध्ये मी एक दुर्गेचा अवतार धारण करते आहे आणि सगळ्या गोष्टी मी करते आहे, तेव्हा सर्वात पहिले कोण येत आहे ते म्हणजे मी. इथे मला काय टाकायचं आहे पहिलं, आज आपल्याला आपल्या जिम्मेदारीचा क्रम लावायचा आहे आणि त्या जबाबदारी हँडल करता करता मला स्वतःला कुठल्या नंबरला टाकायचंय? पहिल्या नंबरला. पहिल्या नंबरला काय पाहिजे? माझं आरोग्य पाहिजे, मी स्वतः पाहिजे आणि मग बाकीच्या गोष्टी तिथून खाली सुरुवात होतील. का तुम्ही पाहिजे? कारण तुम्ही आहे तर सगळं आहे आणि तुमचं अस्तित्व नाही, तुमचं अस्तित्व
जर संपलं आहे, तुमच्यातला जो प्राणवायू आहे तो निघून गेला, तर तुमचे घरातले देखील तुम्हाला 4 तास ठेवणार नाही. बरोबर? देहातून आत्मा जेव्हा निघून जातो, त्या देहाचं होतं मढ, आणि मढ्याचं कर्तृत्व न घडे. बरोबर? कितीही प्रयत्न केला, काहीही झालं, तरी तुमचं जर आरोग्य हॅम्पर होत आहे, की तुमच्या संपूर्ण शरीरावरती, मनावरती तुमचं आरोग्य व्यवस्थित राहत नाही, तुमची इमोशनल हेल्थ, जे आपली भावनिकरित्या तुम्ही सुदृढ नाही आहे, मानसिकरित्या सुदृढ नाही आहे, शारीरिकरित्या सुदृढ नाही आहे, तुम्ही स्वतः आरोग्यदायी नाही आहे, स्वतः केपेबल नाही आहे, तर इतर लोकांचं कितीही केलं तरी शून्य होईल. कळतंय? त्यामुळे पहिल्यांदा फोकस कुठे असला पाहिजे? मी आणि माझं आरोग्य. आरोग्य म्हणजेच काय? माझं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य, प्रत्येक ठिकाणी मी कशी आहे, माझा आत्मा कसा आहे, माझं मन कसं आहे, आणि माझं शरीर पण मला कसं पाहिजे आहे? चांगल्या पद्धतीचं पाहिजे आहे. तिन्ही गोष्टी, माझं मन मला चांगलं पाहिजे, आत्म्यामध्ये सुदृढता पाहिजे आहे, आणि मनामध्ये चांगल्या गोष्टी मला माझ्या मनामध्ये साठवून ठेवायच्या आहे. मग या रेकीच्या साधनेमध्ये आपल्याला 21 दिवसांच्या जी साधना सांगितलेली आहे, त्यामध्ये आपण काय करतो? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशनच्या साह्याने आपल्या संपूर्ण बॉडीची काय करतो? चार्जिंग करत असतो, नवनिर्मिती करतो. ही जी साधना, अफर्मेशन, मेडिटेशन, यामध्ये आपण स्वतःला काय करतो? खूप साऱ्या ऊर्जा प्रवाहानी आपण स्वतःला चार्ज करत असतो. काय करतो? चार्ज करतो. मग आता हे चार्ज करण्याच्या अगोदर पहिल्यांदा स्वतःला खाली करावं लागेल ना. मी म्हटलं होतं की तुम्ही सफरिंग लिहून काढा, तुमच्या आयुष्यातले दुःख तुम्हाला लिहून काढायचे, तुमच्या आयुष्यातले दुःख लिहून ते जाळून काढायचे. ते एक टास्क झालं होतं. आणि नंतर तुम्हाला मी हे सांगितलं होतं की तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, त्याच्यावर तुमचा फोकस गेला पाहिजे. कारण जिथे तुमचा फोकस जाणार, तिथे तुमची संपूर्ण ऊर्जा जाते, आणि जिथे तुमची ऊर्जा जाते आहे, ती गोष्ट काय होते? एक्सपांड आणि ग्रो करणार. तिथे वाढ वाढ वाढ, फक्त आणि वाढ. म्हणून तुम्हाला फोकस कुठे गेला पाहिजे? पॉझिटिव्ह गोष्टींकडेच द्यायचा आहे. काल आपण पुन्हा एकदा ठरवलं होतं की मी माझा फोकस, व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, माझा पर्पज, मला आयुष्यात काय पाहिजे, याच्यावरती देणार आहे. मी अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत तुम्हाला हेच समजून सांगणार आहे की तुम्हाला काय पाहिजे, ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. तुमची पूर्ण एनर्जी तिथे द्या, ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात पाहिजे आहेत. त्यामध्ये जर तुमची एनर्जी दिली आहे, तर तिथल्या गोष्टी काय होईल? एक्सपांड आणि ग्रो होणार आहे. कळतंय? म्हणून आपल्याला एम्प्टी होणं खूप महत्वाचं आहे, आणि आपल्या लाईफचा पर्पज फाइंड आउट करणं खूप महत्वाचं आहे. मग या रेकीच्या साह्याने, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जाच्या साह्याने आपण रेकीला जाणून घेणार आहोत. रेकी मधले असणारे गैरसमज आपण जाणून घेणार आहे. त्या अगोदर आपल्यामध्ये अजूनही वाईट विचार, राग, द्वेष याची भावना आहे का? आहे का? अजूनही राग आहे का? अजूनही नकारात्मक वाटत आहे का? अजूनही काही गत काळातल्या आठवणी तुमच्याकडे आहेत का? खरं खरं सांगायचंय, आपण सगळे फ्रेंड्स आहोत. आहेत कोणाकडे असं गत जीवनातल्या काही कडू आठवणी, काही नकारात्मक विचार, काही अशा गोष्टी ज्यांनी आपल्याला अजूनही त्रास होतोय? आहेत का कोणाकडे? आहेत. ठीक आहे, हो, एखाद्याने आहे. येस. जर आपल्याला त्या गोष्टी नकोशा असतील, तर आता आपल्याला काय करायचं? एक सुंदर मेडिटेशन मी तुमच्याकडून करून घेणार आहे. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचंय. सगळ्यांनी काय करायचंय? पाणी पिऊन बसायचंय. SG नावांनी कोण जॉईन झाला आहे? विद्या मॅडम, सुरेखा मॅडम, सगळ्यांनी पाणी पिऊन बसायचं आहे. आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. सुंदर मेडिटेशन मी आज घेणार आहे तुमचं. आपल्याकडे फार कमी वेळ आहे, आणि आज आपल्याला खूप सुंदर मेडिटेशन करायचं आहे. बघा, आयुष्य हे एकच दिलेलं आहे. या एकाच आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी अचीव करायच्या आहेत. जसं आपल्याला आपल्या अकाउंट मधले पैसे माहिती आहेत, बरोबर? मी म्हटलं की तुमची जबाबदारी का पहिल्यांदा ठेवायची आहे? कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यामधले पैसे, अकाउंट मध्ये किती पैसे आहेत हे माहिती आहे, पण आपल्याकडे असणारा टाइम हा कोणालाच माहिती नाही. माझ्याकडे किती वेळ आहे हे कोणालाच माहिती नाही.
त्यामुळे मला काय करायचंय, प्रत्येक आणि प्रत्येक क्षणाला काय करायचंय, पॉझिटिव्हिटीनी प्रत्येक प्रत्येक क्षणाला ती पॉझिटिव्हिटी, सकारात्मक विचार, सकारात्मक व्हिज्युअलायझेशन, सकारात्मक मेडिटेशन, संपूर्ण आयुष्य, जे काही माझं राहिलेलं आयुष्य असू देत किंवा मला जगायचं आयुष्य आहे, जे मला माहिती नाहीये ते कसं जगायचं आहे, फक्त आणि फक्त सकारात्मकतेकडे जगायचं आहे. मग हे जगताना मला माझ्या मनातले, माझ्या आत्म्यामधले, माझ्या शरीरामधले जे काही नकारात्मक विचार आहे ते डिलीट करायचे आहेत. रेडी आहात तुम्ही? ओके, चला तर मग डोळे हलके बंद करायचेत. डोळे हलके बंद करायचे. पाठीचा कणा ताठ. शक्य असेल तर जेवढं होत असेल तेवढं. खूप ताणून बसू नका, खूप विचार करून आपल्याला करायचंय सगळं. येस, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे आपण केंद्रित करतो आहे. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे, पुन्हा एक श्वास सोडायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करून देतोय. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करून देतोय. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन अधिकाधिक हलक होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन यामधून सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जाते. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जाते आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करतो. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपण आपल्या जीवनातील गतकाळातील काही आठवणींना उजाळा देतोय. आजच्या या ध्यान साधनेत आपण आपल्या गत काळातील काही आठवणींना उजाळा देतो आहे. विचार येत असतील तर विचारांकडे लक्ष केंद्रित करू नका. माझ्या बोलण्याकडे आपल्याला फोकस करायचा आहे. पुन्हा माझ्याकडे जुळवा. स्वतःला माझ्यावरती केंद्रित करा, माझ्या शब्दांवर केंद्रित करा आणि आज आपल्याला गतकाळातील काही आठवणींना उजाळा द्यायचा आहे. गतकाळातील अशा काही कडू आठवणी, ज्या एका वर्षात घडलेल्या काही दुःखद घटना, कोणी केलेला अपमान, कोणी दिलेला मनस्ताप, कोणासोबत झालेलं भांडण, या एका वर्षात आपल्याला कोणता मनस्ताप झालाय, कोणाचा राग आलेला आहे, त्या एका वर्षातल्या आठवणी आपल्याला आठवायच्या आहेत. दोन मिनिटं आपण पुन्हा वर्षभरातल्या घटनांवरती लक्ष केंद्रित करतो आहे. या 2 वर्षामधल्या ज्या काही घटना घडल्या होत्या, अगदी सहजतेने आपल्याला आठवायच्या आहेत. ज्या काही भावना असतील त्या घटनेशी रिलेटेड, जे काही दुःख असेल, अगदी सहजतेने त्याच्यातून वाहून निघायचं आहे.
जो कोणी मनस्ताप दिला असेल, जो कोणी अपमान केला असेल, कोणीतरी सोडून गेलेलं असेल, त्यावर आपण लक्ष केंद्रित करतो आहे. अगदी सहजतेने आपण या वर्षभरातल्या आठवणी आठवत आहोत. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशा काही लोक असतात, काही घटना घडलेल्या असतात, काही भयंकर दुःख सहन करावे लागले असते. अशा व्यक्तींचा आपल्याला चेहरा समोर आणायचा आहे. जो क्षण घडला असेल, निघून गेला असेल, ज्या दिवशी काही घटना दुःखद तुमच्या आयुष्यात घडली असेल, कोणासोबत प्रचंड वादविवाद झाले असतील, प्रचंड भांडण झालेलं असेल, कलह झालेला असेल, तो क्षण आपल्याला नजरेच्या समोर आणायचा आहे. अजून थोडं मागे जातो आहे आपण. या 5 वर्षामध्ये आपल्यासोबत काय काय घडलं आहे ते आपल्याला आठवायचं आहे. या 5 वर्षामध्ये आपल्यासोबत काय काय घडलं आहे, काय दुःखद घटना घडल्या, काय नकारात्मक गोष्टी घडल्या आहे. कोणी मला त्रास दिला आहे, त्या व्यक्तींचा, ज्या लोकांचा राग येतो आहे, अजूनही राग येतो आहे, त्या सगळ्यांचे चेहरे आपल्याला समोर आठवायचे आहेत. या 5 वर्षांमध्ये काय काय घडलं आहे ते आपण आठवत आहोत. कोणत्या कोणत्या विचार, कोणी कोणी आपल्याला त्रास दिलेला आहे, कोणी मनस्ताप दिलेला आहे, कोणी अपमान केलेला आहे, ते आपल्याला आठवायचं आहे. अगदी सहजतेने तुमच्या विचारांना आपल्याला प्रवृत्त करायचंय. ज्या काही गोष्टी आपल्याला घडल्या आहेत त्या आठवायच्या आहेत. जे कोणी मनस्ताप दिला आहे, जे दुःख दिलं आहे ते आपण आठवत आहोत. ज्या लोकांचा राग येतो आहे त्या सगळ्यांना आपल्याला समोर आणायचे. आपल्या या 5 वर्षांमध्ये ज्या लोकांचा आपल्याला राग आला आहे त्या सगळ्यांना आपल्याला समोर आणायचंय. अजून मागे जातोय आपण. येत्या 10 वर्षांमध्ये किंवा त्याही पेक्षा जास्त काळामध्ये तुम्हाला अशा काही घटना घडल्या असतील ज्यांनी तुम्हाला दुःख दिलेलं असेल. अजून अजून मागे जायचं आहे, तुमच्या तारुण्यात जायचं आहे. अशा काही घटना घडल्या असतील ज्यांनी तुम्हाला दुःख दिलेलं आहे, मनस्ताप दिलेला आहे, त्रागा झालेला आहे तुमचा, तुमचा खूप मोठा अपमान झालेला आहे. कोणीतरी तुम्हाला सोडून दिले आहे, कोणीतरी तुमची फसवणूक केलेली आहे. येत्या आपल्या आयुष्यामध्ये कोणी कोणी आपल्याला त्रास दिला, कोणी आपल्याला मनस्ताप दिला, कोणामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, अजूनही आपण कुठेतरी अडकलेलो आहे.
कुठेतरी त्या व्यक्तींमुळे माझी प्रगती होत नाही आहे, अशा संपूर्ण लोकांना आपल्याला आठवायचं आहे. आज ते सगळे चेहरे आपल्याला आपल्या डोळ्यांच्या समोर घ्यायचे आहेत. ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे ते सगळं व्यक्ती, ज्या ज्या लोकांचा तुम्हाला राग येतो आहे, ते सर्व व्यक्ती एका रांगेने तुमच्या समोर उभे आहेत. सर्व लोक तुमच्या समोर एका रांगेने उभे आहेत. आजपर्यंत उभ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला, ते सर्व लोक तुमच्या समोर एका रांगेत उभे आहेत. सर्व लोक एका रांगेत उभे आहेत. ज्या लोकांना असं वाटतं आहे यांना बघितलं की आपली तळपायाची आग मस्तकात जाते, इतका राग जर तुम्हाला येत असेल, त्या सर्व लोकांना आपल्या डोळ्यांसमोर आणायचं आहे आणि हे सर्व लोक तुमच्या रांगेत उभे आहे, तुमच्या समोर अगदी उभे आहेत. हे या सर्व लोकांमुळे तुमची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे. तुमच्या दुःखाचे जे कारक आहे हे सर्व लोक आहेत. आज आपण या ध्यान साधनेच्या मार्गात, या ध्यान साधनेच्या मार्फत आपण या सर्वांना आपल्या आयुष्यातून कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहोत. कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहोत. या लोकांमुळे, ज्या लोकांना आता तुम्ही डोळ्यांसमोर आणलं आहे, यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये जे ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहे ते आपल्याला कायमस्वरूपी रिमूव्ह करायचे आहेत. जस्ट रिमूव्ह दॅट पर्सन, दॅट थॉट, दॅट निगेटिव्हिटी. तुमचं आयुष्य हे तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळालेलं आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात जे ब्लॉकेजेस झाले आहेत, जे ब्लॉकेजेस येत आहेत, ते ब्लॉकेजेस आता पुढे येऊ नयेत म्हणून आज तुम्ही काय करता आहात, तुमच्या आयुष्यातून या दुःखद घटनांना, या राग येणाऱ्या व्यक्तींना कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहात. तुमच्या शरीरात आता जे निगेटिव्ह व्हायब्रेशन जनरेट झाले आहे, जी निगेटिव्हिटी तुमच्या शरीरात आज निर्माण झालेली आहे, ही फक्त आणि फक्त या समोर दिसणाऱ्या व्यक्तींमुळे झालेली आहे. आजपर्यंत तुम्ही जे दुःख सहन केलेलं आहे, ज्या वेदना तुम्ही सहन केलेल्या आहेत, त्यातून आज तुम्हाला बाहेर पडायची ईश्वरांनी एक संधी दिलेली आहे. एक फक्त संधी दिलेली आहे. ईश्वरांनी स्वयं तुम्हाला एक संधी दिलेली आहे की तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं आहे. ज्या लोकांमुळे तुमच्या आयुष्यात ब्लॉकेजेस निर्माण झालेत, त्यांना आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण मनातून, शरीरातून, आपल्या विचारांमार्फत रिमूव्ह करायचं आहे. आज आपण आपल्या या ब्लॉकेजेसला आपल्या शरीरातून, मनातून कायम स्वरूपी रिमूव्ह करत आहोत. कायम स्वरूपी रिमूव्ह करत आहोत. कायम स्वरूपी रिमूव्ह करत आहोत. जस्ट डिलीट, जस्ट डिलीट, जस्ट डिलीट. ज्या काही भावना असतील त्या आपल्याला रोकायच्या नाहीये. रडू येत असेल तर रडायचं आहे. तुम्हाला जे दुःख होत असेल त्याच्यासोबत आपल्याला त्या प्रवाहात जायचं आहे. कुठेही विचारांना आपल्याला थांबवायचं नाही. या लोकांना आपल्याला काय करायचंय, जस्ट रिमूव्ह दॅट सिच्युएशन, दॅट थॉट, दॅट पीपल इन अवर लाईफ. आपल्या आयुष्यापासून या लोकांना काय करायचंय, रिमूव्ह करायचं आहे. जस्ट रिमूव्ह दॅट थॉट. कम्प्लिटली रिमूव्ह करत आहोत आपण. कम्प्लिटली रिमूव्ह करत आहोत. कम्प्लिटली रिमूव्ह. आज आपण स्वतःचे क्लिन्झिंग करत आहोत. आज आपण स्वतःचे क्लिन्झिंग करत आहोत. ब्रह्मांडातून एक मोठा व्हॅक्यूम क्लीनर येतो आहे. एक मोठा व्हॅक्यूम क्लीनर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे.
ब्रह्मांडातून एक मोठा व्हॅक्यूम क्लीनर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. आणि जे काही ब्लॉकेजेस आज तुमच्या मनामध्ये होते, जे लोक तुमच्या समोर उभे आहेत, त्या व्हॅक्यूम क्लीनरच्या फोर्सनी जे विचार नकारात्मक होते ते फोर्सफुली आपण रिमूव्ह करत आहोत. अगदी फोर्सफुली हे सगळे नकारात्मक विचार आपण रिमूव्ह करत आहोत. फोर्सफुली नकारात्मक डिलीट करत आहोत. फोर्सफुली आपण नकारात्मक घटना डिलीट करत आहोत. फोर्सफुली आपण जे काही नकारात्मक लोक आहेत त्यांना रिमूव्ह करत आहोत. आपल्या विचारांमार्फत आपण यांना काय करतो आहे, कायमस्वरूपी डिलीट करत आहोत. कायमस्वरूपी डिलीट करत आहोत. कायमस्वरूपी डिलीट करत आहोत. आजपासून मी माझ्या आयुष्याची जबाबदारी घेणार आहे. या लोकांना, या घटनेला, या ब्लॉकेजेसला आजपासून मी माझ्या शरीराच्या, मनाच्या, आत्म्याच्या बाहेर टाकत आहे. संपूर्ण नकारात्मकता, संपूर्ण नकारात्मकता कायम स्वरूपी माझ्या शरीरातून, मनातून, आत्म्यामधून निघून जाते. संपूर्ण ब्लॉकेजेस, संपूर्ण निगेटिव्ह थॉट, संपूर्ण निगेटिव्ह पीपल हे माझ्या शरीरातून, आत्म्यातून, मनातून कायम स्वरूपी निघून जाते. कायम स्वरूपी निघून जाते. कायम स्वरूपी डिलीट होते. जस्ट डिलीट, जस्ट डिलीट. आजपासून माझ्या आयुष्याला जी कलाटणी मी देणार आहे, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेला मी जबाबदार राहणार. मी आजपासून माझ्या आयुष्याची जबाबदारी घेते आहे. मीच माझ्या आयुष्याची शिल्पकार आहे. मीच माझ्या आयुष्याची शिल्पकार आहे. आजपासून मी कोणालाही दोष देणार नाही. आजपासून मी कोणालाही दोष देणार नाही. माझ्या सुखदुःखाची जबाबदारी मी स्वीकारत आहे. माझ्या सुखदुःखाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. या क्षणापासून मी त्या सर्वांना कायम स्वरूपी माफ करते. या क्षणापासून ज्या लोकांनी मला दुःख दिलं, ज्या लोकांनी मला त्रास दिला, ज्या नकारात्मक घटना माझ्या आयुष्यात घडल्या, त्यांना मी कायम स्वरूपी माफ करते. कायम स्वरूपी माफ करत आहे. कायम स्वरूपी माफ करत आहे. यांच्यामुळे माझी प्रगती थांबली होती. यांच्यामुळे माझ्या आयुष्यात ब्लॉकेजेस निर्माण झाले होते. त्यामुळे मी आज यांना माझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी माफ करत आहे. कायमस्वरूपी माफ करत आहे. कायमस्वरूपी माफ करत आहे. मी यांना आज माफ केलेलं आहे. या सर्व घटनांना, सर्व लोकांना आजपासून माफ केलेलं आहे. माझ्या हितासाठी, माझ्या आयुष्यातल्या प्रगतीसाठी मी यांना आजपासून माफ केलेलं आहे. माझ्या प्रगतीसाठी, माझ्या उत्तम आरोग्यासाठी, माझ्या हितासाठी मी यांना माफ केलेलं आहे. फॉरगिव्ह, फॉरगिव्ह, फॉरगिव्ह. मी यांना मनापासून माफ केलेलं आहे. फॉरगिव्ह, फॉरगिव्ह, फॉरगिव्ह. यांना मी मनापासून माफ केलेलं आहे. अगदी मनापासून माफ केलेलं आहे. कारण यातच माझं हित आहे. यातच माझं हित आहे. यातच माझं हित आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. I am sorry. Please forgive me. I am sorry. Please forgive me. I am sorry. Please forgive me. Thank you. 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 मी स्वतःला देखील माफ करत आहे. I forgive myself. I forgive myself. I forgive myself. मी स्वतःला माफ केलेलं आहे. मी स्वतःला माफ केलेलं आहे. माझं स्वतःवर खूप प्रेम 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 आहे.
थँक यू. थँक यू. थँक यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. आपल्याला म्हणायचं आहे आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. मी स्वतःला माफ केलेलं आहे. मी स्वतःला माफ केलेलं आहे. आणि आजपासून मी माझ्या आनंदाची जबाबदारी स्वीकारत आहे. 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 माझं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझं माझ्यावर खूप प्रेम आहे. थँक यू. थँक यू. थँक यू. थँक यू. हळुवारपणे रिलॅक्स करायचं आहे. एक श्वास घ्यायचा आहे. एक श्वास सोडायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे. एक श्वास सोडायचा आहे. रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. हळुवारपणे आपण या ध्यान साधनेतून परत येतो आहोत. हळुवारपणे परत येतो आहोत. आणि हळुवारपणे आपल्याला हळुवारपणे अगदी घाई करायची नाही डोळे उघडायला. हळुवारपणे आपल्याला डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. हळुवारपणे डोळे उघडा. यस, दोन्ही हात रब करा, चेहऱ्यावर फिरवा. येस, व्हेरी गुड. आणि असे हात स्ट्रेच करून घ्या. एकदा आपले हात स्ट्रेच करा. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. काय अनुभव होता विद्या मॅडम? जुन्या गोष्टींची आठवण झाली आणि त्यात एकदम शांतता मिळाली. आता शांतता मिळाली? हा. रिलॅक्स आहात तुम्ही? हो. अच्छा. काही अजून दुःख वाटतं आहे अजूनही? नाही, आता हलकं वाटतंय जरा. आता हलकं वाटते. येस. आता पुन्हा आपल्याला त्या गोष्टी आठवायच्या नाहीयेत. पुढे आपल्याला काय करायची आहे? नाही. हा. सुरुवात करायची आहे ना नवीन आयुष्याची. हम्म. येस. मग आपल्याला पुन्हा त्या गोष्टींमध्ये पडायचं नाही. नाही. येस. येस, निकिता मॅडम. छान वाटलं आणि आता हलकं वाटत आहे थोडं. हलकं वाटत आहे? माफ केल्यावर चांगलं वाटलं का त्यांना? हो, सुरुवातीला हेवी वाटलं असं पाठीमध्ये आणि थोडस डोक्यामध्ये पण हेवी वाटलं, पण नंतर मग रिलॅक्स वाटलं. येस. ओके. हम्म. तुम्ही ओके आहात? हो हो. हा. अर्चना मॅडम, तुमचा काय अनुभव होता? माझा अनुभव खूप छान आहे मॅडम. कारण एक दोन लोक असे होते की मला त्यांना माफच नव्हतं करायचं. म्हणजे मला त्यांच्याबद्दल मी खूप प्रयत्न केला होता, पण तरी पण मी असं ठरवून ठेवलं होतं की मी या लोकांना कधीच, असे दोन तीन लोक असे होते की मी असं ठरवून ठेवलं होतं की मी या लोकांना कधीच माफ नाही करणार. कारण जे इन्सिडेंट माझ्यासोबत झाले होते किंवा ज्या लोकांनी मला मानसिक त्रास दिला होता त्या लोकांच्या बद्दल मला खूप निगेटिव्हिटी होती. म्हणजे दोन चार लोक असे होते की मला करायचंच नव्हतं त्यांना माफ. पण आजच्या तुमच्या या मेडिटेशन मध्ये मी त्यांना खरोखर माफ केलं. आणि आता मी त्यांना कधी परत आठवणार पण नाही आणि कदाचित आठवण झाली तर मी त्यांचा राग पण करणार नाही. तर थँक्यू सो मच
की खूप दिवसाचा एक ब्लॉकेज होते ते म्हणजे कायम निघून गेले. आणि मला खूप खूप रिलॅक्स वाटून राहिलं की तर मी खूप आधी करायला पाहिजे होतं खरं म्हणजे. आणि ह्या 2-4 लोकांमुळे माझा खूप वेळ वाया गेला त्यांच्याबद्दल विचार करण्यामध्ये किंवा त्यांचा राग करण्यामध्ये. पण अप्रिशिएट की मी आज खूप रिलॅक्स झाली की खूप मोठं ओझं माझ्या डोक्यातून निघून गेलं. आणि मला खूप छान वाटून राहिलं आता व्हेरी आता गुड. आता खरं असं वाटून राहिलं की मी आता खरंच आध्यात्मिक मार्गावर आहे असं वाटून राहिलं मला. येस, आज तुमच्या खूप अध्यात्माला खऱ्या अर्थाने एक कलाटणी मिळालेली अर्थ आहे. आपली मिळाली आहे. हो हो. येस. आणि आजपासून कारण तुम्ही मी हा प्रगती कारण मी होईल. अध्यात्मात असून सुद्धा मी मला राग येत होता तर मला खूप वाईट वाटत होतं की माझ्या या अध्यात्माचा काय फायदा की मी असे विचार राग करते लोकांचा किंवा ज्या लोकांनी मला त्रास दिला त्यांचा मी राग करते. पण कुठेतरी असा एक हेट होता की तो निघतच नव्हता. पण तो आज कम्प्लिटली निघाला. आणि खूप खूप थँक्यू तुमचे की तुम्ही थँक्यू. म्हणजे 2-4 मिनिटातच मला क्लिअर करून टाकलं. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. आणि वेलकम तुमचं. बघा, का माफ करायचं हे पण मी सांगते. त्या व्यक्तीला आपण पकडून बसतो, गाठोड्याला आपण पकडून बसलेलो आहे. ते गाठोडं आपल्याला पकडून नाही ठेवलेले. हे दुःखाचं जे गाठोडं आहे त्यांनी आपल्याला पकडून नाही ठेवलं. आपण आपल्या हातामध्ये ते गाठोडं घेऊन बसलेलो असतो. आणि हे गाठोड्याला मिरवता 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 प्रत्येक ठिकाणी जर हे गाठोडं माझ्या सोबतच राहील तर नवीन गोष्टी मी कशा निर्माण करेल किंवा नवीन या ज्या मला आनंद पाहिजे आहे किंवा जी माझी प्रगती साधायची आहे कुठेतरी ही प्रगती होणार नाहीये. कुठेतरी ही गोष्ट आपल्याला अडवते पुढे जाण्यापासून. माझ्या प्रगतीसाठी मला या लोकांना माफ करणं गरजेचं आहे. त्यांना फॉरगिव्ह करणं म्हणजे आपण त्यांनी केलेलं कृत्य स्वीकारत आहोत असं होत नाही. मी काय बोलली? समोरच्याला आपण जेव्हा फॉरगिव्ह करतो आहे त्यांना माफ करतो आहे त्यांनी केलेली चूक स्वीकारत आहे असं होत नाही. आपण त्यांच्या चुकांना स्वीकारत आहे असं होत नसतं. आपण काय करतो आहे जे लेट गो करतो आहे त्यांना काय करतोय सोडून देऊन आपण आपल्या प्रगतीवर फोकस करून एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न आपल्याला प्रत्येकाला करायचा असतो. मला काय करायचंय माझ्याच प्रगतीसाठी एक पाऊल पुढे जायचं आहे. कळतंय का? का जायचं आहे? कारण यातच माझं हित आहे. यांच्यामुळे माझ्या आज हे लोक काय झालेत आयुष्यामध्ये एक स्टेप माझ्यापेक्षा पुढे गेलेले आहेत. आणि याच्यामुळे माझं काय झालेलं आहे कुठेतरी मी ब्लॉक झाले आहे. कुठेतरी आता आध्यात्मिकरित्याही प्रगती साधायची आहे तरी हे लोक मला अडवत आहे. माझी आर्थिकरित्याही प्रगती साधायची असेल तरीही हे लोकांमुळे माझी प्रगती होत नाही. मला काय करायचं आहे या लोकांच्याही वरचा विचार करायचा आहे. हे लोक जो विचार करता आहे हे लोक मला त्रास देण्याचा विचार करताय माझ्यामध्ये नकारात्मकता आणत आहे. आपण त्यांच्या गोष्टी अप्रूव्ह करत नसतो. आपण काय करतोय ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याला अप्रूव्ह नाही करत आहे. आपण एक विमान आपलं काय करायचं आहे या सर्वांच्या वरती उडवायचं. मला माझ्या आयुष्याचं विमान या सर्व गोष्टींच्या वरती सुंदर हवेमध्ये उडवायचं आहे. मग हे विमान उडवताना मला कुठलीही नकारात्मकता माझ्यामध्ये नको. म्हणून मी आज तुमच्याकडनं एक प्रेयर करून घेतली. त्याला म्हणतात हो पोनो पोनो प्रेयर. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणायचं असतं अजूनही ज्यांनी माफ केलेलं नसेल ज्यांना अजूनही काही दुःखद घटना आठवत असतील आज रडायला मिळालं नसेल खूप रडू येत असेल कदाचित तर त्यांनी काय करायचं आहे ही प्रेयर म्हणायची आहे. ती प्रेयर अशी आहे आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय फॉरगिव्ह माय सेल्फ. त्यात मी फॉरगिव्ह माय सेल्फ आय फॉरगिव्ह माय सेल्फ का ऍड केलं कारण की स्वतःला देखील तुम्ही माफ करणं गरजेचं आहे. इतरांना माफ करणं तितकंच महत्वाचं आहे त्यासोबत मला स्वतःला पण माफ करायचंय. मी स्वतःची काळजी घ्यायला कुठेतरी कमी पडले. मी स्वतःला समजून घ्यायला कुठेतरी कमी पडली होती. पण आजपासून मी निर्धार करते आहे की आज माझ्या जबाबदारीमध्ये सर्वात पहिले मी येणार. जरी मला कुठल्याही प्रकारची उन्नती साधायची असेल तरीही पहिल्या नंबरवर कोण आहे मी आहे. मला आर्थिक उन्नती साधायची असेल तरीही मी राहील. माझी शारीरिक मानसिक पातळी मला उंचवायची असेल तरीही मीच राहणार. माझी आध्यात्मिक उन्नती साधायची असेल तर पहिल्या लिस्टवरती फक्त आणि फक्त मी. आणि आजपासून मी माझ्या जीवनाची काय आहे संपूर्ण जबाबदारी स्वीकारत आहे. बरोबर ना? येस. मग आजपासून आपल्याला काय करायचं आहे मी कशी आहे
मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. दोन्ही हात ओपन करायचे आहेत आणि स्वतःला सांगायचंय, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. आणि हृदयावरती हात ठेवा. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे ईश्वरा, हे ब्रह्मांडा, मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही मला दिलेल्या आहेत. हे ईश्वरा, हे ब्रह्मांडा, मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही मला दिलेल्या आहेत. असं आपल्याला स्वतःला दररोज सकाळी सांगायचं आहे. कळालं? स्वतःला अफर्मेशन कशा पद्धतीने द्यायचं आहे. येस, आजचं सेशन ज्यांना आवडलं असेल त्यांनी नक्कीच आपल्या 3 फ्रेंड्सला आजचं सेशनची रेकॉर्डिंग पाठवू शकता किंवा तुम्ही 3 फ्रेंड्सला या ग्रुपमध्ये इन्व्हाइट करू शकता. ज्यांना या सेशनमध्ये अजून उद्या आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, रेकी बद्दल जाणून घेणार आहे. प्रत्यक्षात आपला उद्यापासून, आज आपण काय केलं, फक्त आपल्या संपूर्ण शरीराची, मनाची, आत्म्याची क्लिन्झिंग केली. आपल्याला आता क्लिन्झिंग केल्यानंतर आपलं काय झालंय, बॉडी हलकी झालेली आहे, अगदी खाली झालेलं आहे, तुम्ही रिलॅक्स झालेले आहेत. आता आपल्याला काय करायची, जी रिकामी पोकळी निर्माण झाली आहे, जी हलकी जागा निर्माण झाली आहे, त्याच्यामध्ये आता उद्या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांच्या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा त्याच्यामध्ये टाकायच्या आहे. रेकी बद्दल तुम्हाला समजून घ्यायचं आहे, रेकी बद्दल जाणून घ्यायचं आहे. रेकीचा वापर कसा करायचा, रेकी कोणत्या तत्वावरती काम करते, हे प्रत्यक्षात आपण उद्यापासून शिकणार आहोत. तर उद्याचं सेशन आपलं रेग्युलर टाइमला होणार 4:30 ते 5:30. सगळ्यांनी आपलं या सेशनला अटेंड करा, लाईव्ह सेशन अटेंड करा. रेकॉर्डिंग थ्रू जाण्यापेक्षा जेव्हा आपण लाईव्ह सेशन मध्ये एकमेकांसोबत इंटरॅक्शन करतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स लेवल देखील वाढत असते. म्हणून आपल्याला उद्याच्या सेशन मध्ये अधिकाधिक जाणून घ्यावं लागणार की रेकी काय आहे. रेकी बद्दल बऱ्याच लोकांना गैरसमज असतात, ते देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि रेकीचा वापर कसा करायचा, त्याची साधना करायची, आणि रेकीचं कुठल्या कुठल्या लेवलला रेकी तुम्हाला बेनिफिट देणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. रेकी तुमच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काय करते, हेल्प करत असते, सपोर्ट करत असते. तुम्हाला प्रत्येक गोष्टी अचीव करण्यासाठी रेकी तुम्हाला मदत करणार आहे. तुमचे करिअर रिलेटेड प्रॉब्लेम्स असू द्या, तुमचे मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स असू द्या, जॉब रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला रिलेशनशिपचे इश्यू असू द्या, किंवा तुम्हाला स्वतःमध्येच एक पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे असेल, ती देखील, किंवा स्वतःची उन्नती साधायची आहे, तर आरोग्य आपल्याला पाहिजे असेल, तरीही रेकी काय करणार आहे, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तिथे सपोर्ट करत असते. याबद्दल अधिक आपण पुढच्या सेशनला जाणून घेऊया. ज्यांना सेशन आवडलं त्यांनी नक्कीच आपल्या 3 फ्रेंड सोबत शेअर करा. आणि मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती, हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस यू, एंजल ब्लेस यू. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. आज आपण इथे थांबतो आहे. उद्या आपण 4:30ला सगळे भेटणार आहोत. थँक्यू, थँक्यू सो मच.